आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली मोठी बातमी आहे ती म्हणजे शिवसेना नेमकी कुणाची, उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची। आज यावर महासुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर ही महत्त्वाची सुनावणी आहे। या दरम्यान अंतिम निर्णय होणार की पुन्हा पुढची तारीख मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीला पत्र लिहिलंय। पक्ष घटनेतील बदलांबाबत पत्रातून स्पष्टीकरण मागितलेलं आहे। पक्षात झालेले बदल प्राप्त झाले नाहीत असं आयोगानं या पत्रामध्ये म्हटलंय। त्यामुळे या दोन्ही राजकीय घडामोडींवर आपले लक्ष असेल। दुसरी मोठी बातमी ती म्हणजे डॉक्टरांच्या संपाची। राज्यातले होमिओपॅथी डॉक्टर संपावर गेलेत आणि याला माड, एसएमआय आणि इतर संघटनांनी सुद्धा या संपाला पाठिंबा दिलाय। डॉक्टरांनी आपत्कालीन सेवा सुद्धा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे राज्यातल्या परिचारिका संघटनेने देखील एक आंदोलन पुकारलंय। विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं जात आहे। या आंदोलनामध्ये सर्वसामान्य रुग्ण आता भरडला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या बातमीवरही आपलं लक्ष आहे। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे कर्जमाफी योजनेसंदर्भातली। शेतकऱ्यांसाठी आज आनंदाचा दिवस आहे। आजपासून कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल। 16,94,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि या संदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक सुद्धा होणार आहे। या बैठकीत शेतकरी कर्जमाफीवर चर्चा होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे आपले लक्ष असेल।